ते बघा मस्त पैकी आहे ना, त्याला तेल सुटलंय चिकनला. एवढं पाणी नाही एवढं सुटलंय. नाही सुटणार. म्हणजे आज आम्हाला काहीतरी वेगळं खायला मिळणार आहे आज, स्पेशल साक्षीच्या हातचं. चला आपली इकडे प्लेट सजलेली आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आता आपली गटारी जवळ येते आणि आज आम्ही गटारी सेलिब्रेट करणार आहे. सो आज कोंबडी वडे बनवण्याचं प्लॅनिंग आहे. त्याआधी आमचा मिक्सर खराब झाला होता, तर आम्ही मिक्सर नवीन घेण्यासाठी आलो होतो. रिप्लेसमेंट म्हणजे जुना देऊन नवीन घेणार आहे. सो मिक्सर घेऊन झाल्यानंतर आपण मस्तपैकी चिकन वगैरे घेऊया आणि जाऊ मस्तपैकी. आजचे कोंबडी वड्यांचा जो रेसिपी आहे ते तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये. हे बघा, दोन आपले मिक्सर आलेले आहेत तिकडे. पसंत आहेत ना कलर? कलर कोणता आहे? कलर चेक करूया. हे बघा, याच्यामध्ये 1 वर्षाची वॉरंटी आहे. कंपनी आहे, बरी आहे. जरा बघूया, चालला पाहिजे. आमच्या लग्नातला मिक्सर अजूनपर्यंत आम्ही यूज करत होते. ह्याच्याकडे डिझाईन वेगळी आहे ना, मस्त. हे नवीनवाले आलेत आता, मस्त आहेत एकदम. किती आहे व्होल्टेज? किती आहे याचं? 650 व्होल्टेज आहे. हा हलका आहे. हा वाला आमचा बरेच वर्ष टिकला लग्नातला. म्हणजे किती वर्ष झाली त्याला. हो, शादी में मिला था हम लोगों को. हा, त्याची वायर वगैरे चेंज करून आम्ही वापरत होतो, पण मस्त चालला अजूनपर्यंत. आणि आता बंदच झाला तो. तर बोललो घेऊया. एक आम्हाला गावाला घ्यायचा आहे आणि एक इथे. तर बोललो दोन्ही पण एकत्र घेऊ. म्हणजे आता गणपतीला गावाला जाईल तेव्हा घेऊन जाईल. छोटे जरा बरे पडतात घेऊन जायला आणि ठेवायला पण मस्त. तर बरंच असं स्टीलचं वगैरे सर्व काय काय आहे, खूप काही आहे. हे हंडे वगैरे मस्त आहेत, नळवाले. सगळे चेक करून बघूया आधी. अच्छा, हे नळवाले हंडे आहेत, मस्त. कितीला ह्या? 2000 रुपयाला. 2000 रुपयाला. डिझाईन खूप छान आहे बघा, भारी आहे. इधर सब जुनी भांडी वगैरे सगळे घेता. अच्छा, जुनी भांडी घेऊन नवीन भांडी. ओके. मिक्सर वगैरे, शेगडी वगैरे एक्सचेंज ऑफर चालू आहे. फॅन वगैरे सब आहे. ओके, आम्ही पण इकडे मिक्सर, आमचा जुना मिक्सर घेऊन आलो इथे आणि नवीनवाले 2 मिक्सर घेऊन चाललो. हे बघा. आणि हळदी कुंकासाठी वगैरे लागतात ना, तर आमच्या चाळीतले मला वाटतं इथेच येतात. ह्या टायमिंगला इथेच घेतले ना डब्बे. चला, आमची खरेदी झाली. 2 मिक्सर घेतलेले आहेत. सो जाऊया, आज उद्घाटन पण आहे मिक्सरचं. तर चला, किचनमध्ये आलेलो आहे आणि आज कोंबडी वडे होणार आहेत. तर स्पेशल डिश आज बनणार आहे आपल्या कोकणातली. तर त्यासाठी आपण इकडे वड्यांसाठी पीठ वगैरे सर्व रेडी करतोय. त्यासाठी काय काय घेतले? हे तांदळाचं पीठ आहे. ओके. जरासा रवा आहे. ओके. गव्हाचं पीठ आहे आणि बेसन पीठ आहे. बेसन पीठ आणि ते कांद्याची पेस्ट बनवते. ओके. त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि गरम मसाले घातलेले आहेत, त्याची पेस्ट आहे. ओके. आणि हे भात आहे मिक्सरला लावलेला. ओके. राईस आपला. तरी पीठ किती तास ठेवावं लागेल? तरी जास्त वेळ ठेवलं तर चांगलं येतं. चांगले फुगतात ना? फुगतात चांगले. ओके. म्हणून त्यामध्ये भात घालायचं, खिमाड भात, जराशी हळद टाकायची. ओके. ओके. चवीप्रमाणे मीठ. तर हे बघा, मेन म्हणजे आहे ना, आपण जे कोंबडी वडे बनवणार आज, गटारी स्पेशल कोंबडी वडे, तर त्यासाठी लागणार हे वड्यांचं पीठ. हे मेन अगोदरच मळून ठेवायला पाहिजे व्यवस्थित. तरी 1-1.5 तास तरी झाला तरी बस आहे ना. तरी आपले वडे वगैरे कसे व्यवस्थित फुगतील. आणि अजून जास्त ठेवलं तर अजून चांगले फुगणार. तर आपण आज बघूया काय कसे काय वडे वगैरे होत आहेत ते. आणि हे एवढं सर्व त्या पिठामध्ये टाकलेलं आहे ना, तर चव तर एकच नंबर लागणार आहे. आणि आज आम्ही जे चिकन वगैरे आणलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला, कोणतं आणलेलं आहे ते. गरम पाण्यात मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं. पीठ असं मस्त नरम पडलं पाहिजे ना. हे बघा, एकदम स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण थोडं काहीतरी एक ट्रिक करतोय, ट्राय करतोय. कोळसा नाही ना, त्यामुळे इथे जरा स्मोक आला पाहिजे. करवंटीला हे करतोय. आणि आजचं चिकन बनवण्यासाठी आम्ही बाहेरून कुक मागवलाय, तो पण तुम्हाला दाखवतो. खूप छान खूप छान असं चिकन बनवते. ते आम्हाला कधी देते, आमच्या बाजूलाच राहते.
तर ती कधी आम्हाला देते ना चिकन वगैरे, खूप छान बनवते आणि आपल्या कोकणातलीच आहे ना. कुठे गाव तिचं? वैभववाडीची. वैभववाडी. आणि मस्त चिकन बनवते. तर आज बोललो तू चिकन वगैरे बनवायला ये मस्तपैकी, तिच्या हातचा आज आपण चिकन खाणार आहे आणि कशी रेसिपी बनवते ती पण तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. आणि चिकू आज बिझी आहे, अभ्यास खूप आहे त्याला. इकडे ये. 2-3 दिवसाचा पेंडिंग अभ्यास आहे, हा ना. हा, अक्षर मस्त काढायला लागलाय आता. वाव, मस्त. अरे आम्ही नव्हतं असं काढलेलं अक्षर एवढं चांगला. हा, मस्त अक्षर काढला ना एकदम. ओके, इकडे स्मोकी फ्लेवर. आता याच्यावरती थोडंसं तेल, आपण तूप पण टाकू शकतो ना, ऑप्शन आहे, काही टाकू शकतो. असा स्मोकी फ्लेवर झाला पाहिजे आणि असं झाकून ठेवायचं मस्तपैकी. तर मंडळी, आपण इकडे ना गावठी चिकन आणलेलं आहे यावेळेस. हे बघा, एक कोंबडी घेतलेली गावठी आणि आता त्याचं एवढं चिकन पडलंय. तर ह्याला सर्व ना नंतर मसाले वगैरे लावून घेऊया. आणि इकडे आम्ही थोडंसं फ्राय करण्यासाठी आणलंय आणि इकडे आता सर्व तयारी चालू आहे ती मसाल्याची. आपण वाटण केलेला गोडा मसाला यूज करणार आहे, त्यासाठी हे सर्व कांदा आणि खोबरं भाजायला ठेवलेलं आहे इकडे. हे बघा, आणि असं भाजलेलं जे आहे ना खोबरं किंवा कांदा, असे खूप छान चव लागते. खास ते निखाऱ्यावरती असेल तर वेगळीच चव लागते अजून. तर इकडे अद्रक, लसूण, कोथिंबीर, अजून काय याच्यामध्ये मिरची. तर हे सगळं आपण याला मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. ग्रीन ग्रीन एकदम लागणार आहे वाटण त्याला, अद्रक लसूणची पेस्ट. तर इकडे आजचा कुक आलेला आहे चिकन शिजवायला, चिकनला फोडणी द्यायला. स्पेशल कुक मागवलेला आहे. तेल तापलेलं आहे इकडे, साक्षी आले इकडे चिकनला फोडणी द्यायला. चला, आज काहीतरी नवीन आम्हाला रेसिपी शिकायला मिळते. तर्रीसाठी इकडे मसाला, मालवणी मसाला. घाबरत तर नकोस. आरामात टाक, घाबरू नकोस. हे डायरेक्ट टाकणार होतं फ्राय करायला. ओके. गावठी कोंबडीचं चिकन होतं. गावठीच होता? हो, गावठी आणलं होतं आम्ही आज. मस्त असं तेलावरती हे मसाला टाकला ना, मस्त तरी पण येते. हे बघा. आपण ना ते हाडांचं वेगळं करायला पाहिजे होतं. कोणतं? हड्डीवालं? ओके. रस्सा करायला पाहिजे होता, ते भारी झालं असतं. आणि बाकीचं सुकं. हे बघा, सगळे मसाले टाकलेले आहेत. गरम मसाला आहे का? कोणता? गरम मसाला आहे तो. थोडासा टाकते. तुमच्या याच्यामध्ये असेल ना मसाल्यामध्ये गरम मसाला? थोडा टाकलेला आहे गरम मसाला. आणि चिकन साठी आपण इकडे वाटण केलेलं आहे. हे बघा, गोडा मसाला आहे. त्यामध्ये पण असे वेगवेगळे प्रकारचे काय काय मसाले टाकलेले आहेत आणि असं प्रॉपर असं वाटण करून घेतलेलं आहे. तो मसाला नंतर टाकणार? हो, वाटण केलेला. ओके. त्याला थोडंसं शिजायला द्यायचं, थोडंसं पाणी सुटलं पाहिजे. असं झाकण ठेवणार वरती? त्याला असं पाणी नाही सुटणार कारण काही गावठी आहे ना, थोडंच सुटेल. बॉयलर असतं तर पाणी सुटलं असतं. पण याला आहे ना ते तरीचं जे तेल आहे ना ते मस्त सुटेल. तर्री मस्त येईल कारण तेलामध्ये मसाला वगैरे टाकलेला आहे ना. कोंबडी वडी करण्यासाठी आपल्याला गावठीच कोंबडी पाहिजे ना, त्याला बॉयलरनी काय मजा नाही. तू कुठे शिकलीस मग चिकन बनवायला? मला दिला नव्हतं चिकन, बऱ्याच वेळा मी खाल्लंय. चव मस्त आहे, तर बोललो गटारीला हिला बोलूया इकडे चिकन बनवायला. जरा झाकण ठेवूया म्हणजे पाणी पण सुटेल आणि बॉईल पण होईल ना. ओके. आणि चिकन असतं ना सुकं, ते बाजूला काढतो आणि त्या पाण्याचा रस्सा बनवतो, नंतर यामध्ये वाटण टाकतो. ओके. पण त्या हड्डीचा तो रस्सा चांगला लागतो ना खायला. आणि जे असतं बोनलेस, मग ते सुकं मस्त लागतं. पूर्ण ते हाडांचा रस्सा बनवतात. ओके. तर आज आपण तर हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि एकत्रच थोडा घट्ट रस्सा राहणार आहे. भातावरती पण होईल आणि वड्यांबरोबर पण. ओके, आपण जरा ओपन करून बघूया. किती 5 मिनिटं झाली ना? वाव, हे बघा मस्त पैकी आहे ना, त्याला तेल सुटलंय चिकनला. एवढं पाणी नाही एवढं सुटलंय. नाही सुटणार, ते गावठी आहे ना.
शिजन लवकर, जास्त टाइम नाही लागणार. जास्त टाइम लागणार. हे आपले ते गावठी कोंबड्या ते नाही त्या, नाही ह्या वेगळ्या पंजाबी टाईप येतात ना त्या, हा हा त्या कोंबड्या. नाहीतर आपल्या गावठी कोंबडीला किती टाइम लागतो. हा. आता काय करणार आहे? वाटण. वाटण. ओके, चिकन शिजले त्यानंतर आता वाटण टाकायचं. म्हणजे अजून थोडं शिजेल ना वाटणामध्ये. वाटण टाकल्यावरती. चला आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकून घेऊया. वाटणामध्ये मीठ नाहीये ना? नाही, मीठ नाही टाकत त्यामध्ये. कसं पाहिजे तुम्हाला? जास्त वाटण पाहिजे की कसं? जास्त म्हणजे असं जाड जरा ग्रेव्ही पण राहिली पाहिजे अशी. जास्त वाटण आपण नंतर पाहिजे नंतर पण टाकू शकतो ना. नंतर वाढवू शकतो. पाणी टाकून वर टाकू शकतो. जास्तच पातळ झाला तर ना. ओके. तुझं गाव कुठं बोललीस? गाव नाही विचारला तुला. वैभववाडी. वैभववाडी मध्ये कुठे? कुसूर. काय? कुसूर. कुसूर. ओके. गाव आहे कुसूर की? गाव आहे. आणि गावामध्ये वाडी? गवळीवाडी. ओके. ओके द्या ना. आज आम्हाला काहीतरी वेगळं खायला मिळणार आहे. आज स्पेशल साक्षीच्या हातचं. आता आपण पाणी टाकूया का? मग आपल्याला अंदाज समजेल. ते गरम पाणी टाकणार ना? हो. ओके. आपण इकडे गरम पाणी केलेलं आहे तर ते आता याच्यामध्ये टाकणार. म्हणजे ह्यानी चव चेंज होत नाही, चव बदलत नाही याची चिकनची. ओके. जर पातळ वाटलं तर आपण मसाला वगैरे ऍड करू शकतो त्यामध्ये. वाटण टाकायचं का आपण सगळं की नको? शिजू दे. हा, मीठ टाकलं. त्या वाटणावर शिजला तर बरोबर आहे. हा, शिजेल. तुम्हाला थोडस घट्ट पाहिजे ना? थोडस घट्ट पण राहायला पाहिजे. वड्यांबरोबर जरा खायला कसं जरा बरं वाटेल. ओके. इकडे चवीप्रमाणे मीठ. वास छान येतोय. हा, वास मस्त येतोय. पण चिकन मसाला ऍड नाही केलास ना तू? टाकते आता. चला इकडे चिकन मसाला जातोय आता. मस्त चिकनचा आता वास यायला लागलेला आहे. जशा ह्या वाफा येत आहेत ना, हा 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 मस्त. अजून जरा शिजू दे, कारण हे चिकन शिजायला जरा टाइम जाईल. असं झाकण मारून ठेवू, मध्ये मध्ये जरा चेक करता येईल. आणि आता बनवायचे ते वडे मेन. कढई. हे बघा मस्त पैकी इकडे पीठ. किती टाइम झाला आपल्याला? 1 तास झाला असेल. जास्त झाला असेल. अगोदर मरून ठेवलेलं होतं. आणि हे बघा मस्त आता सॉफ्ट झालंय ना, एकदम नरम आहे एकदम. चिकनकडे बघा हा, नंतर अजून त्याला शिजू दे. वडे मस्त फुगायला लागलेत. वाव. हा, पीठ राहिलं ना बरंच टाइम, त्यामुळं हे बघा असे फुगले पाहिजे. भोकाचे वडे, कोंबडी वडे. तिकडे पण बघा. तुमच्याकडे कशी असते मग? साधेवाले म्हणजे भोका नाही फक्त. बघा पहिलाच वडा फ्राय झालेला आहे. हे बघा मस्त फुगलाय. पण अजून शेकायचा बाकी आहे की बरोबर झालाय? ओके, शेकलेला आहे. त्यात काय काय मिक्स आहे ना, त्यामुळे त्याचे कलर असे आहेत. मसाले मिक्स आहेत सगळे. चला आता किचन मध्ये वडे फ्राय होत आहेत. चिकन तोपर्यंत इकडे शिजतोय, थोडा टाइम जाईल तोपर्यंत इकडे वडे रेडी होत आहेत. बराच टाइम चिकन शिजत होता. आता बघूया पाणी कितीसं आटलंय, चेक करायला लागेल शिजलंय की नाही, कारण 10 ते 15 मिनिटाच्या वरती झालंय. हे चिकन शिजायला जरा टाइम जातो. बघा वाफा बघा कसल्या मस्त येतात, आणि वास पण मस्त सुटलेला आहे. जबरदस्त एकदम. नाही, वाटण पण बरोबर प्रॉपर झालं. वाटण मस्त झालं एकदम.
गावठी चिकन शिजलंय काय नक्की ना? चला चिकन पण शिजलेलं आहे. चला आपल्या इकडे प्लेट सजलेली आहे. हे बघा मस्त कोंबडी वडे, मस्त वडे पण एकदम भोकाचे वडे आहेत आणि मस्तपैकी प्लेट सजवले. इकडे कांदा आहे, लिंबू आहे आणि इकडे मस्त गावठी चिकन. या मस्त जेवण करायला. आता मस्तपैकी जरा फोटो काढतो. चला या मंडळी मस्तपैकी जेवण करायला. इकडे कोंबडी वडे आणि आम्ही इकडे मस्तपैकी फ्राय केलं होतं, ते पण मस्त असं कुरकुरीत झालं एकदम. या मस्त गटारीचं जेवण करायला. आमचा कुक पण इकडे आला जेवायला आज. तो चांगला आलाय का? मस्त ना, आवडला. चिकन मस्त शिजलंय, गावठी चिकन. गटारीला तिकड पाहिजे होतं, बरोबर आहे. जास्त तिखट पण खाल्ली नसतं सगळ्यांनी. हे बघा मस्त शिजलंय पण चिकन. या मस्तपैकी जेवण करायला. गटारी स्पेशल कोंबडी वडे. तर चला मंडळी मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचा जो गटारीचा जो बेत झाला, कोंबडी वड्यांचा बेत खूप छान झाला आणि चिकन इतकं भारी झालं होतं. खास चिकन बनवण्यासाठी आम्ही खूप बाहेरून मागवलं होतं. साक्षी आली होती मस्तपैकी चिकन बनवायला. ती बऱ्याच वेळा आम्हाला आहे ना असं प्लेटमधून देते, जेव्हा ती घरी बनवते त्यावेळेस आम्हाला देते आणि इतकं खूप छान लागतं. तर तिला बोललो की गटारीचं आपण जेव्हा चिकन वगैरे बनवू ना तर त्यावेळेस तू ये चिकन वगैरे बनवायला, आपण रेसिपी शूट करूया. सो चिकन इतकं भारी झालं होतं आणि गावठी चिकन आणलेलं होतं. तर अशा पद्धतीने सर्व गटारीचा प्लॅनिंग झाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमची पण गटारी झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता श्रावण महिना चालू होणार आहे, त्यानंतर मग सर्व नॉनव्हेज वगैरे पूर्ण बंद, जोपर्यंत गणपती येत नाहीत तोपर्यंत. गणपतीपर्यंत काय आता चिकन वगैरे असं नॉनव्हेज वगैरे तर आता खाणार नाही काय. तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.